पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट सामन्यावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता जुंपलेली आहे। पाकड्यांपुढे भाजपनं शेपूट घातलं अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। फडणवीसांच्या टीकेला आता संजय राऊतांनी या शब्दात प्रत्युत्तर दिलंय। जावेद मियादादवरील टीकेवरून जोरदार जुंपलेली आहे। पंतप्रधान म्हणाले कि खून और पानी एक साथ बह नहीं सकता। आनंद की गोष्ट है, मेरे रगो रगो में खून नहीं सिंदूर, गरम सिंदूर बह रहा है। मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड ड्रिंक झालं? थम्सअप, कोका कोला, चला चाय गरम गेला आता, ठंडा 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 लो लिंबू सरबत गेला कुठे तो गरम सिंदूर? पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देताय? आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार। मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे? जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता तो सिंदूर गेला कुठे? लावायचं कुठे तो? कशाला या भाकड कथा करताय तुम्ही? माझं एवढंच म्हणणं आहे की उद्धवजींनी एकदा आरसा पाहावा आणि त्यानंतर बोलावं। जावेद मियादादला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होतात ना, पण मला त्याच्यावर बोलायचं नाही। त्यांनी एकदा आरसा बघावा। पाकिस्तान बरोबर क्रिकेटला तुमचा पाठिंबा आहे का एवढं सांगा, होय की नाही? हे फालतू जावेद मियादाद, निकोण वासिम, अक्रम विक्रम बोलू नका। शेपूट घातल्या भारतीय जनता पक्षाने पाकड्यांसमोर पैशासाठी। हे काय तुम्ही कोणाची तरफदारी करताय? देवेंद्र फडणवीस कोणाच्या लाडक्या बहिणींना काल काहीतरी राख्या बांधून घेतल्यात? ज्यांनी 26 महिलांनी कुंकू पुसलं त्या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत? बेळगावमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे खोटेपणाची फॅक्टरी आहे। जावेद मियादादचा विषय किती वर्ष काढताय? आताच बोलाव। पंडित नेहरू काढतायत 60 वर्षापासून, जावेद मियादाद काढतायत 40 वर्षापासून। स्वतःच बोला।